अशी माहिती दिली, तुमच्या मुलाबाळांना आम्ही रोजगार देऊ, चांगल्या पदावर ठेवू, परंतु आम्हाला काही विश्वास नाही आहे. कारण बाहेर देशातील लोक येतील, ते आपले मोठे मोठे पदं घेऊन बसतील आणि आमच्या गावच्या लोकांना म्हणजे गोटेच फोडण्याचे काम देतील. मग पहाडी मापून दिले, पिलर घालल्यात भोवताल, तेवढी बाउंड्री मापली आहे पहाडीची. एकूण एक झाड न किती आहे, ड्रोन सोडण्यात आला. लोहार डोंगरी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागातील एक आदिवासी गाव. या गावात फक्त 17 घरं आहे आणि 60 लोकसंख्येचे हे गाव आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या गावात साध्या मूलभूत सुविधाही नाहीत. ना दवाखाना ना अंगणवाडी. कुणी आजारी पडलं तर या गावातनं 15 किलोमीटर या लोकांना पायपीट करत जावं लागतं. या गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर काचेपार नावाचा एक डोंगर आहे. या डोंगरामध्ये 99% लोखंड असल्याचं सांगितलं जातं. फक्त लोखंडच नाही तर हा भाग जैवविविधतेने समृद्ध असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ते घोडाझरी हा जो वाघांचा भ्रमण मार्ग आहे याला जोडणारा तो महत्त्वाचा कॉरिडॉर आहे आणि ताडोबा ते घोडाझरीच्या मध्ये लोहार डोंगरी येतं. मात्र या भागामध्ये राज्य शासनाने लोहखाणीला परवानगी दिली आहे. ती लोहखाण मंजूर झाली आहे आणि या लोहखाण मंजुरीनंतर त्या गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्या गावातल्या लोकांवर याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी बाई माणूस लोहार डोंगरीला पोहोचलं. लोहार डोंगरीला पोहोचणं तर अवघड होतंच, पण त्या लोकांशी बोलल्यावर जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. माझे नाव शालिनी लक्ष्मण मडावी आणि मी लोहार डोंगरी इथली रहिवासी आहे. आणि मला ह्या पहाडीबद्दल पुरेसा म्हणजे थोडीफार महत्त्वाची माहिती आहे. तर मी इतकाच सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये गट ग्रामपंचायतच्या ठरावानुसार इथे लोहार डोंगरीला जनसुनावणी झाली होती आणि सनप्लॅन कंपनीला हा जसा ठेका झाला होता नाही का, तर त्यांनी जनसुनावणी 23/6/21 मध्ये इथे लोहार डोंगरीला घेतले होते. तेव्हा म्हणजे कसं झालं, आम्हाला म्हणजे पहाडीबद्दल काही तेवढी फार माहिती नव्हती ना. वातावरण दूषित होईल किंवा आपले आरोग्य बिघडतील याच्याबद्दल काहीच आम्हाला माहीत नव्हतं. तर असं झालं की डोळे झाकून काम दुसऱ्यांना देत आहो आपण, अशा नियमानुसार आम्ही तर हो हो म्हणालो. पण आता आम्हाला आमच्या लक्षात येत आहे की आमचे जे म्हणजे पहाडीचं काम वगैरे सुरू होईल तेव्हा आपलेच आरोग्य बिघडेल ना. आमच्या मुलाबाळाचा विचार आहे. काम तर भेटेल, जेव्हा आपले आरोग्य चांगले राहतील तेव्हा आपले काम करण्याची इच्छा राहील ना. आरोग्यच चांगले नाही राहतील तर काम करण्यामध्ये काय मतलब आहे का. त्याच्यासाठी माझ्या मतानुसार नाही का नामंजुरी आहे. कारण आम्ही इथून हलचल होऊ शकतही नाही आणि आम्हाला रोजगार हवाही नको ना. आमच्या गावामध्ये इतके काही सारे म्हणजे काम करण्याचे लोकही नाही आहेत. 16 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या खान प्रकल्पावर चर्चा झाली. त्यानंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. अभ्यास समितीने 28 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2023 दरम्यान प्रस्तावित खान क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. 35.94 हेक्टर राखीव वनजमिनीत 18,024 झाडं असून हे वाघ, बिबट्या व इतर वन्यजीवांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र आहे. खाणकाम, रस्ते व वाहतुकीमुळे जंगल तुकडेकरण होऊन मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका आहे. अहवालातील धोके लक्षात घेऊन 24 जानेवारी 2024 रोजी स्थायी समितीने प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला. राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांचा हा विरोध आणि स्थायी समितीचा नकार डावलत राज्य सरकारने 6 जानेवारी 2026ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये या लोह खनिज खान प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. बघा, चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा आहे आणि वाघांचा जिल्हा ही ओळख असतानाच आता आमची ओळख होऊ लागली आहे सर्वाधिक वाघ मानव संघर्षात मनुष्यहानी होणारा जिल्हा म्हणून. मागल्याच वर्षी या ठिकाणी जवळपास 47 जे ग्रामस्थ आहे, शेतकरी आहे, आदिवासी आहे, हे वाघाच्या हल्ल्यात मारले गेलेले आहे. म्हणजे येथील वाघ मानव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. एकंदरीत वाढती वाघांची संख्या आणि वाढलेली वाघांची संख्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. दुसऱ्या वनक्षेत्रापर्यंत जाणं गरजेचं आहे. यासाठी त्यांचं नैसर्गिक स्थलांतर होणं गरजेचं आहे आणि या स्थलांतरासाठी त्यांचे भ्रमण मार्ग असणं गरजेचं आहे. आता हे वाघांचे भ्रमण मार्ग किंवा वाघांचे जे कॉरिडॉर्स आपण म्हणतो, जे एका जंगलातून यांचा प्रवास दुसऱ्या जंगलापर्यंत सुरक्षितरित्या करतात. परंतु काय झालेलं आहे, जे काही विकास कामं मागल्या अनेक दशकभरात होत आलेले आहेत
जसे रोडचे काम असेल, त्यानंतर रेल्वेचं काम असेल, त्याच्यानंतर कॅनल्स असतील, ह्या सर्व कामांमुळे कुठंतरी यांचे भ्रमण मार्ग खंडित होत चाललेले आहे. इथं पोल्युशनच्या मशीन वगैरे लावल्या होत्या, म्हणजे जे आपल्या अंडरमध्ये जे गाव येत आहे ना त्याच्यामध्ये पोल्युशनच्या मशीन वगैरे लावल्या होत्या. तेवढा काही पोल्युशन होणार नाही असा त्या मशीनद्वारे समजला. जास्त नाही का पोल्युशन, म्हणजे तेवढा काही विशेष जाणार नाही गावामध्ये. सर्व तो हे करण्यात आला होता, परंतु नाही का ते जे भंडाराची जे सनफ्लॅग कंपनी आहे ना, तर त्या सनफ्लॅग कंपनीला तो झाला होता टेंडर नाही का, मार्किंग वगैरे सर्व झाली होती. तिथलं अर्धा भाग नाही का, अर्धा भाग सुटलेला आहे पहाडीचा. म्हणजे जेथपर्यंत जे लोहा आहे तिथपर्यंत ते घेतलं आहे. जे आपण काल हे बघितले ना आपण मुनारे ते बांधलेले फॉरेस्टचे, तर ते त्यांनीच बांधलेले आहे. म्हणजे असं जाऊन नाही का असं गेलं आहे, असं जाऊन असं इकडून असं आलं. म्हणजे आपण काल गाडी ठेवली ना तिथपर्यंतच एरिया त्यांचा आहे, त्याच्यानंतर एरिया नाही इकडे. त्या एरियापर्यंतच ते म्हणजे जे काही करायचं आहे त्यांचं खोदकाम ते तेवढ्याच एरियामध्ये करणार. हे गाव इंग्रजांच्या काळापासून वसलेलं आहे. याच गावातील 85 वर्षीय श्रीरंग मडावी यांच्याशी बोलल्यावर ते सांगतात, इंग्रज इकडून कोळसा रेल्वे मार्फत न्यायचे. त्या काळात मी राखणदार म्हणून या डोंगरावर राहायचो. मी 8 किंवा 9 वर्षांचा असेल तेव्हा. पण भारत स्वतंत्र झाला आणि हे काम बंद झालं. आता पुन्हा सुरू होत आहे. तर भेटतील आमच्या पोरांना कामं, नाहीतर कामासाठी गावाच्या बाहेर जावं लागतं. लोहार डोंगरीमधल्या अनेक लोकांना अशी आशा आहे की जर या गावात खाण सुरू झाली तर आम्हाला रोजगार मिळेल. आणि यातीलच एक लक्ष्मण मडावी. आम्हाला असं वाटतं की चालू झाली तर आपल्या इकडच्या परिसरातील लोकांना रोजगार तरी भेटेल. नाही तर मग आता आपल्याला तर उठावं लागेल इथून. जे आपल्याला उठवतीलच नाही येतं, प्रदूषण निर्माण होईल. मिळेल नाही मिळेल आपल्याला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. आता काम करणारे असतील तर त्याला मिळेलच, नसतील काम जाणारे तर आता आमच्यासारखे तर माणूस जाऊ शकत नाही तिथं. या गावामध्ये 23 जून 2022ला जनसुनावणी पार पडली होती. या जनसुनावणीत पाणी, शेती, जंगल प्रदूषण आणि आरोग्याबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी प्रकल्पाला विरोध केला तर काहींनी रोजगाराच्या अटीवर पाठिंबा दिला. मात्र सनफ्लॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना संरक्षणात्मक उपाय व स्थानिक रोजगाराचे आश्वासन दिले. या पहिले मीटिंग ग्रामसभाच भरली होती की लोहार डोंगरीला. लोहार डोंगरीत ग्रामसभा CEO वगैरे आले होते. मग त्याच्यानंतर या 3 वर्षामध्ये काहीच कालावधीत काही म्हणजे घडलाच नव्हतं. या अचानकमध्येच हा पेपरवर आला, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढी कल्पना नाही आहे त्याच्याबद्दल. आमच्या ग्रामपंचायतीला काहीच माहिती नाही, तर आम्ही तुम्हाला का सांगणार आहोत. मी या 3 वर्ष झाला सरपंच होतो, त्याच्यामुळे आपल्याला कालावधीच त्याची माहीत नव्हती ना नेमकी काय आहे का नाही. नोकरी नाही भेटणार आहेत ना ते सर्व काही ते कंपनीवालेच आणणार आहेत. नोकऱ्या तर मिळणारच नाहीत, फक्त लेबर म्हणून काम करणार आहेत. नाही तर येथे जर स्टील लोहा फॅक्टरी जर उभी करणार असतील काही हरकत नाही चालू करायला. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात खनिज संपदा सुद्धा आहे. पण या खनिज संपदेसोबतच या ठिकाणी जे कोल माइन्स होत आहे, वारंवार व्याघ्र अधिवासामुळे याचा धोका निर्माण होत असतो. परंतु आता जी लोहार डोंगरी जी प्रस्तावित लोह खाण आहे ती अत्यंत क्रुशियल ठिकाणी आहे. म्हणजे ताडोबाकडून पूर्वेकडे आणि त्या जागेवरून उत्तरेकडे जाणारे जे वन्य प्राण्यांचे कॉरिडॉर्स आहे त्या ठिकाणी ही लोहार डोंगरी लोह खाण आहे ती प्रस्तावित आहे. आता ही अत्यंत महत्वाच्या कॉरिडॉर मध्ये असल्यामुळे जर तो अधिवास वाघांचा अधिवास नष्ट झाला तर होणार काय, तो वाघांचं एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणं थांबेल. त्याच्यामुळे अवतीभोवतीच्या परिसरामध्ये हा वाघ मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी वन विभागाच्या अंतर्गत येणारी ही लोहार डोंगरी दाट जंगलाच्या सानिध्यात प्रस्तावित असलेली कोळसा खाण, येथील मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांचा अधिवास या साऱ्या गोष्टीचा विचार करून राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने याचा फेरविचार केला पाहिजे आणि राज्य सरकारने ह्या जिल्ह्याची मोठी समस्या लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द केला पाहिजे. निश्चितच या प्रकल्पाला पुढे रेटून नेण्याचे प्रयत्न जर होत असेल तर या क्षेत्रातले एक कार्यकर्ता म्हणून, या क्षेत्रात कार्य करणारी एक संस्था म्हणून निश्चितच आम्ही यांच्या विरोधात आहोत आणि विरोधासोबत यासाठी तीव्र आंदोलनही करण्याची वेळ आली तर त्यालाही आम्ही मागे हटणार नाही. कारण की चंद्रपूर
चंद्रपूरचं प्रदूषण, चंद्रपूरचं जंगल, चंद्रपूरचा वाघ मानव संघर्ष हे सर्व परावलीचे शब्द झालेली आहे. फक्त याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही, तर ह्या समस्यावर उपाययोजना आम्हाला हवी आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विकासाच्या नावाखाली जर जंगल, वन्यजीव आणि स्थानिकांचे भविष्य धोक्यात येत असेल तर असा विकास कुणासाठी हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बाई माणूससाठी संजना खंडारे, चंद्रपूर.